हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही आलो आहे भाईकल्याला. आपल्या राणीच्या बागेमध्ये जात होतो, पण आज राणीची बाग बंद आहे तर आम्हाला माहिती नव्हतं. तर आम्ही आता परत चाललो आहे मरीन लाईनला. तर आम्ही यायचे 3 जण, तुम्हाला दाखवतो. आता इथून ट्रेन पकडून आता भाईकल्यावरून मरीन लाईनला जाणार. चला मग आपण जाऊया मरीन लाईनला. मला भेटलं हनुमानाचं मंदिर. तर आहे बघा भाईकला. आणि बघा 3 जण पुढे चालत आहेत. ते बघा भाईकला स्टेशनला आता आम्ही आलोय. तिकीट काढायला लागेल ना CST ला जायला. हा आता आपण काढूया ते तिकीट. आणि गाडी लागली एसी गाडीनं तर आपण तर जाऊ शकत नाही, कारण त्याचे तिकीट जास्त असतं. ट्रेन पण आलाय ते बघा. आता आम्ही आलोय बाहेर. आता आम्ही चालू आहे गेट ऑफ इंडियाला. हा बघा, कामं सोडून इकडे फिरायला येतो. एवढा सुट्टी आहे मला. कामाला सांगतो बरा नाही आणि इकडे फिरायला आलाय. बायकोला फिरवायला आणलंय. बायकोला फिरवायला आणलाय. ते बघा पब्लिक बघा किती आहे. बाय मुंबई डबल टिकट आली. आपल्या गावाला अशा पाहिजे होत्या ना डबल तिकट. कुठनं जायचा? आता कुठनं जायचा? हे बघा आम्ही आलो आता गेट ऑफ इंडियाला. आईस्क्रीम आला बघा. आता आपण घेऊया पाणी. खूप आहे. कसा वाटतंय आतमध्ये? त्याच्या मशीनमध्ये टाकायला लागेल का? माझी पण टाक ना बॅग. हे बघा इथं आता बॅग टाकतोय. फायनली गेट ऑफ इंडियाला आम्ही पोचलो. हे बघा
आणि आहेत ताज हॉटेल. ताज हॉटेलला जाऊया काय? युट्यूब चॅनल आहे, फोटो काय करायचा आहे? हा बघा, आम्हालाच विचारतो फोटो काढायचा आहे काय. चल ताज हॉटेलला जाऊया. किडनी लावड्या किडनी. किडनी ऐकलंच ते एका दिवसापुरती जाऊन येऊ शकतो. अलिबागला पण इथनच जातात ना? भारी वाटतं रे. दोघं गेली कुठं? फोटो काढायला गेली की काय? भारी केवढा मोठा आहे ना ताजमहल हॉटेल. मुंबईतला सर्वात मोठा हॉटेल ना. 2000 चाय भेटते. बंद आहे आतमध्ये जायला देत नाही तिथं. कुठून जायचं? कुठून इथनं? हे बघा लोक आता फिरून आलेत आणि तिथे आता उतरणार वाटतं. किती मोठ्या मोठ्या बोट. अलिबाग. बोलतो आज नेला मागाशी आबत ती 50 रुपयाला घेतलेली दादरले. त्या काय काकड्या की काय? मला वाटलं खरं पैसे विषयत की काय. चलो एलिफेंटा के लिए 290 रुपये. बोटिंग करना है तो बोटिंग करो. चल इकडे इकडे. नंतर मग त्याला आपण आयबी वगैरे लावतो, रिलॅक्स लावतो. हा बघा कंटाळ लावाय उन्हात. चलो 20 रुपया 20 रुपये देखने का, 2 जन का 30 रुपया, 1 जन का 20 रुपया. फोटोग्राफर बघा. चलो तो मेन से देखना, बड़ी चाय बड़ी सीख. कॅमेरा घेऊया काय? हे आली पाहिजे होती ना. का फोटो काढत होते कॅमेऱ्यात? चलो 20 रुपया देखने का. मग दुर्बीन आहे मी आल्या. मग दुर्बीन बघायचा. परवडायचा ना. 20 रुपये देखने का. डोल्याने बघीन मी. चलो तो मेन से देखना, 20 रुपये संपलं. 20 रुपये संपले. चेक करा तिथलं दिसायला डोळ्यानं दिसायला ती बी जास्त नाही दिसत ते. मला ती बारकी पुढे बघायची चलो 20 रुपया देखने का. फर्स्ट टाइम मी इकडे आलोय. बघ. अलिबाग, माणगाव, रत्नागिरी. तुम्हाला जायचं आहे काय फिराय? कुठं जायचं आहे? 200 रुपये तिकीट. ते बघा यांना जायचं आहे. तरी बरी आहे तिकीट, नाही परवडत. डायरेक्ट तासावर तुला रत्नागिरीला पोहोचवीन इथनं. ऊन बघा भरपूर ऊन आहे. आम्ही जात होतो याला राणीच्या बागेमध्ये. आम्ही तिथे गेलो तर राणीची बाग बंद होती, म्हणून डायरेक्ट इकडे गेट ऑफ इंडियाला आलो. आता गेट ऑफ इंडियावरून आता मस्जिद बंदला जाणार, आपल्या मरीन लाईनला जाणार, तिकडून मग घरी. कारण सकाळी मी ब्लॉग नाही आपल्या राणीच्या बागेत आल्यावरती ब्लॉग सुरू केला. कारण सकाळी गर्दी असते ना ट्रेनमध्ये, कारण मोबाईलला पकडायला देत नाही. म्हणून मग बाईकला येऊन मी ब्लॉग सुरू केला. कसे वाटतात माझे व्हिडिओ? आता आम्ही चालू मरीन लाईनला. ते इथे गेट ऑफ इंडियाला खूप ऊन आहे आणि कंटाळा पण आला आणि बसण्यासाठी पण जागा नाही काय ना. आता आपण जाऊया मरीन लाईनला. उन्हातून का लावायला झाला, कारण आता गावी पण जायचं 28 तारखेला शिमग्याला. तर कोण कोण येणार आहे दिवा गाडीने 28 तारखेला
नक्की कमेंट करून सांगा. फोटो से मजा नहीं आएगा. नाही 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 चाहिए. ते बघा आता इथे आम्ही आता खायला आलोय. इथेही चष्मा विचारूया. कसा आहे? कसा आहे? हे बघा सेल्फी स्टिक. काय नाही सेल्फी स्टिक घेत नाही आहे. सेल्फीवाले बघा तिथे. चिंच बघितल्यावर लगेच तोंडातनं पाणी सुटतं ना. असं काय आहे चिंचमध्ये की तो लगेच तोंडाला पाणी सुटतं. तर आपण जाऊया ताज हॉटेल बघायला. जायचं होता मला पण ताज हॉटेलला, पण आता राहू दे की नाही प्रशांत. जाऊया का पण ताज हॉटेलला? जायचं होता पण काय करणार. हा किडनी काय लागेल आम्हाला. आपल्या नशिबात नाही ती ताज हॉटेलमध्ये बसण्याची. ब्रिटिश कालीन आहे पूर्ण वाटतं ना. काय वाटतं रे ताज हॉटेल. देवा असं काहीतरी कर. डायरेक्ट ताज हॉटेलला आम्हाला बसव. काहीतरी दया कर देवा आमच्यावर. दया कर. तेव्हा किती बोट. हे झूम करून बघायला 20 रुपये घेतात इथे. झाडाखाली बसतो या पण काय फिरायचं दुर्बीन इथून. हे बघा ब्लॉग बनवते. बघा गाईज. हाय गाईज. हे बघा बदक. हे बोलू काय त्यांना. य य य य य. इथे डॉनची एंट्री होते. आला 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 तो येतोय. तो आला पण तिथेच थांबला. काय यार इकडे यायचं ना. तर गाईज तर आता आम्ही आलोय मरीन लाईनला. आज जास्त पब्लिक पण नाही इकडं. आता जास्त ऊन पडते त्यामुळे जास्त कोण बाहेर पडत नाही. चला वानखेडे स्टेडियमला जाऊया. मॅच चालू आहे. लवकरच माझे 1K पूर्ण करा. अजून 125 सबस्क्रायबर बाकी आहेत. काय भारी वाटतं नाही. कारण इकडं आम्ही जास्त येत नाही. मी इथे दुसऱ्यांदा आलोय मरीन लाईनला. आणि बघा इथे आहे वानखेडे स्टेडियम. मॅच चालू असतील आज. आलो होतो मरीन लाईनला. मरीन लाईनला पण खूप ऊन आहे आणि तिथं बसायला पण जागा नाही. आता आम्ही डायरेक्ट चालू दादरला. आज दिवसभर फक्त फिरतोय. हे बघा
ते बघा आता आम्ही चाललोय CSMT स्टेशनला. आता आम्ही आलोय दादरला. आता आम्ही पहिला गेलो होतो गेट ऑफ इंडियाला, तिकडून मरीन लाईनला, आणि आता लास्ट आलोय दादरला. तर दादरचं मार्केट काय भरलं नाही, कारण 4-5 दिवस झाले भरतच नाही मार्केट, उठवतात. आणि बघा ही वर्लीला जाण्याची लाईन. कुठं जाऊया आता? आता आम्हाला लागले भूक. मग भूक का? काय रे, भूक लागली मग भूक का? चप्पल इप्पल घेतो काय? बहिणी चप्पल घेतो काय? जेव्हा नवरा फिराय आणतो तेव्हा घ्यायच्या. एकदाच दिवाळी होते. हा मग एकदा लुटला तर काय झाला? आली आली बघा कसे पलतात बघा. बघा हे बघा कसे पलतात. गाडी आली. बिचाऱ्यांना मार्केट लावायला देत नाही. गर्दी पण नाही आता त्यांना. हे बघा धावा 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 धावा. बघा बघा कसलं पलतो बघ, भारी नाही. पला पला. बघा आता आम्ही आता हॉटेलमध्ये चाललोय. हायफाय हॉटेल. हे बघा शगुन हॉटेल. फोटो संध्याकाळी पाठवतो. PDF नाही पाठवावं लागते, नाही तर फोटो फाटतात. फोटो फाटतात PDF नाही पाठवलं तर. काय गाईस, तर आता आम्हाला लागले भूक. बघूया आता आपण काय खायचं ते. याला जो उलटा पकडतो. आता आम्ही थोडंफार जेवतो आणि नंतर ब्लॉग चालू करतो. आता आम्ही आलोय दादर चौपाटीला. ते बघा, कारण जेवायला बसलो होतो म्हणून ब्लॉग बंद केला होता, आणि आता डायरेक्ट दादर चौपाटीला आलो तेव्हा ओपन केला, चालू केला. आता आपण जाऊया गार्डनमध्ये, बसूया थोडा वेळ. पब्लिकच नाही ना, मार्केट बंद केल्याने पण पब्लिक येत नाही आता. पार्क पॉइंट. आता आम्ही जातो गार्डनमध्ये, बसतो थोडा वेळ, मग घरी जातो. कंटाळा आला दिवसभर फिरून फिरून. चल इथं इथं सावलीत चल बसू. आता ब्लॉग इथे एंड करतोय. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.